आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मोठे साहेब, आमचे बंधू शंकरराव पिंगळे माजी सैनिक, आमचे जावई शैलेश शिंदे ठाण्याचे उद्योगपती, तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले प्रकाश शिंदे साहेब, राहुल पाटील साहेब, माजी सैनिक बोंबले साहेब आणि माझ्या छोट्याशा विनंतीला मान देऊन एका शब्दावर हजर राहिलेले पंजाब नॅशनल बँकेचे मॅनेजर श्री शिवाजी महाराज देवदरे साहेब, तसेच आमचे मित्र शेवाळे साहेब, शेवाळे ताई वेळात वेळ काढून या ठिकाणी हजर राहिले आणि कुणाल सरांना सांगितलं की या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे, तर कुणाल देवदरे सरांनी मला पाठिंबा दिला आणि अशा प्रकारचा कार्यक्रम साजरा करा म्हणून त्यांनी मला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच या ठिकाणी देसाई साहेब, आप्पा, तसेच इतर सर्व विद्यार्थिनी आणि त्यांचे पॅरेंट्स या ठिकाणी हजर आहेत, त्यांचे मी ठिकाणी स्वागत करतो. या शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा मॅडम यांना मी विनंती केली आणि अशा प्रकारचं आपण आयोजन करू या ठिकाणी त्यांनी लगेच होकार देऊन आपल्या शिक्षक स्टाफला त्याची तयारी करण्यासाठी सांगितले आणि आपल्यासमोर हे चिमुकले मावळे त्यांनी तयार करून हा आजचा शिवजयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे आयोजित करून मुलांच्यामध्ये काय कला आहे ती आपल्याला समोर दाखवण्यासाठी त्यांनी संधी दिली. सुरुवातीला आपण प्रभात फेरी काढली आणि खाली मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी मुलांनी राजा आले या ठिकाणी त्यांचा डान्स करून एक 4 वर्षाच्या मुलीने इतकी छान शिवगर्जना दिली आणि आपल्या सगळ्यांचा त्यांनी उत्साह वाढवला. मी साई वंडर स्कूलचे संचालक आणि मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक स्टाफ आणि मुलांचे या ठिकाणी आभार मानतो आणि मॅडमनी खूप चांगल्या प्रकारे रोज मेहनत घेऊन ह्या मुलांना छान प्रकारे त्यांचं एक 3 वर्षाचा मुलगा समोर उभा राहतो आणि आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल ज्यावेळी 4-5 लाईन या ठिकाणी बोलून आपल्याला एक आश्चर्यचकित करून टाकतो की हा मुलगा पण एक शिवाजी महाराजांचा मावळाच आहे आणि आतापासूनच त्याच्या मनामध्ये जर शिवाजी महाराजांचे विचार मनामध्ये उतरले तर जरूर तो आपल्या पुढे आपली आणि आपल्या समाजाची सेवा करण्यासाठी, देशाची राज्याची सेवा करून आपले नाव शिवाजी महाराजांप्रमाणे उच्च कसे होईल असा 10% जरी त्याने मनामध्ये प्रयत्न केला तरी तो यशस्वी झाला असं मी तरी या ठिकाणी समजेल. आज आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत. मी आपले सर्वांचे स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. आपण सर्व भाग्यवान आहोत की या पावनभूमीमध्ये शिवाजी महाराज ज्या ठिकाणी जन्मले, ज्या ठिकाणी त्यांचा वावर झाला त्या ठिकाणीच आपण या ठिकाणी वावरत आहोत आणि त्या मातीवर आपण ज्यावेळी चालतो तेव्हा शिवाजी महाराजांचा उत्साह जरूर आपल्यामध्ये निर्माण होतो आणि तशा प्रकारची विचारसरणी आपल्यामध्ये येते आणि तशा प्रकारचे आचरण करण्याचा आपण प्रयत्न करतो. ते आचरण करण्याचा प्रयत्न करतो म्हणून छोटीशी शिवजयंती आपण या ठिकाणी साजरी केली, कारण आपल्याला पण उत्साह आहे की आपण पण काहीतरी खारीचा वाटा घेऊन शिवाजी महाराजांचं जे नावलौकिक झालेलं आहे ते नावलौकिक पुढं चालवावं आणि प्रत्येकाच्या मनामध्ये शिवाजी महाराजांविषयीचा आदर सन्मान निर्माण व्हावा आणि आपल्यामध्ये पण त्यांच्या प्रकारचे काहीतरी गुण उतरावेत असा आपण प्रयत्न करतो. शिवाजी महाराजांनी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 168 किल्ले जिंकले आहेत आणि ते 168 किल्ले काही ते एकट्याने जिंकले नाहीत. त्यांच्याबरोबर त्यांचे मावळे, विश्वस्त, गुप्तहेर आणि त्यांचे शिवाजी महाराजांचे मावळे कोण होते? सामान्य शेतकरी माणसं शिवाजी महाराजांचे मावळे होते. ज्यावेळेस त्यांना गडकिल्ले जिंकायचे असायचे त्यावेळेस फक्त आवाज द्यायचे. सर्व शेतकरी आपले शेतातले कामं उरकून आपले मावळे शिवाजी महाराजांच्या शब्दाला मान देऊन लगेच लढण्यासाठी तयार व्हायचे आणि शिवाजी महाराजांना त्यांचे जे काही मावळे त्यांचे विश्वस्त होते ते शिवाजी महाराजांना स्वतः लढायला येऊन देत नव्हते, कारण त्यांचा विचार होता की शिवाजी महाराज जिवंत राहायला पाहिजे.
लाख गेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे. तो जर जिवंत राहिला तरच आम्ही पुढे काहीतरी करू शकू, नाही तर आमचा पोशिंदा जर नाही राहिला तर आम्ही परत काय करणार. त्यामुळं शिवाजी महाराजांना